श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे गुरुवार आणि अनेक नवीन असे स्वामी भक्त किंवा आपले सगळेच आपण तसं म्हटलं तर प्रत्येक जण अजून पहिल्या पायरीवरच आहोत। कोणीही असा स्वतःला म्हणू शकत नाही की मी खूप मोठा स्वामी भक्त आहे किंवा मी खूप मोठी मला खूप अनुभव येतात, माझ्यासारखा स्वामी भक्त नाहीच नाही असं मिरवू नये लोकात, असं स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे। त्यामुळं आपण अजून सगळेच पहिल्या पायरीवर आहोत असं समजूनच सेवा करायची आहे। तर सध्या मी तुम्हाला मी सांगितलं परवा की काही टेन्शनमध्ये मी आहे बाबा, आता त्याचं मला काही इथं हे करायचं नाही, एक्सप्लेनेशन करायचं नाही आहे। पण अशा अडचणीच्या दुःखाच्या काळामध्ये स्वामींची कोणती सेवा केली म्हणजे खरंच आपल्याला चांगलं वाटतं हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता जवळजवळ 8 ते 15 दिवस झाले की मी सारामृत ग्रंथ माझ्याकडे नाही आहे इथं, किंवा मी वाचत नाही आहे आणि माझ्याकडे जपमाळ नाही आहे, त्याचप्रमाणे माझ्याकडे आपलं नित्यसेवेचं ग्रंथ नाही आहे, माझ्याकडे इथं साधी स्वामींची मूर्ती पण नाही आहे, फोटो आहे, ठीक आहे, म्हणजे काही नाही आहे। पण माझ्या इथं स्वामी आहेत आणि माझ्या इथं स्वामी जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना कुणीही हलवू शकत नाही हे मला माहिती आहे। म्हणजे मला तुम्हाला यातनं हे समजायचं आहे की माझ्याकडे स्वामींची मूर्ती नाही आहे, माझ्याकडे जपमाळ नाही आहे, माझ्याकडे ग्रंथ नाही आहे म्हणून तुम्ही थांबून राहायचं का? तर तुम्ही थांबून राहायचं नाही। आता दुःखाच्या संकटाच्या काळात काय करायचं तर सगळ्यात आधी तुम्ही स्वामींची, आता मला सुद्धा आत्ता पूजा करावी किंवा देवापुढे हात सोडावेत एवढी सुद्धा मनस्थिती जेव्हा आपली नसते तेव्हा आपण मनातल्या मनात देवाची मानस पूजा करू शकतो। आता ती मानस पूजा कशी करायची तर स्वामींना डोळ्यासमोर आणायचं, स्वामींना प्रत्यक्ष स्वामी, मूर्ती नव्हे, प्रत्यक्ष स्वामी आपल्या डोळ्यासमोर बसले आहेत असं मानायचं। त्यांना आपण अभ्यंग स्नान घालत आहोत, म्हणजे पाणी त्यांच्या अंगावर घालत आहोत, पंचामृत घालत आहोत। पंचामृत म्हणजे काय? आधी दूध घालत आहोत, मग तूप, मध, दही, साखर हे सगळ्या वस्तूंनी आपण त्यांना स्वच्छ अभ्यंग स्नान घालत आहोत, उटणे लावत आहोत, पुन्हा पाण्याने अभ्यंग स्नान घालत आहोत, मऊ चांगल्या एका सुंदर अशा शालीनं आपण त्यांचे अंग टिपत आहोत। हे सगळे आपण मानस पूजा करायची आहे। त्यानंतर आपण स्वामींना संपूर्ण अंगाला हिना अत्तर लावून घेत आहोत आणि स्वामी आपल्याकडून ही सेवा खूप आनंदाने करून घेत आहेत। आपण स्वामींचे लेकरू आहोत, स्वामी आपले मायबाप आहेत, हीच भावना मनामध्ये ठेवायची आणि स्वामींना हिना अत्तर लावून घ्यायचं। त्यानंतर स्वामींना आवडतं चंदन किंवा गोपीचंदन किंवा अष्टगंध, ते तुम्ही स्वामींच्या कपाळी, पायाशी, छातीशी, दंडाला तुम्ही लावू शकता। म्हणजे तुम्ही हे भावना करू शकता। हे तुम्ही सगळं जे मी करते आता ते मी तुम्हाला सांगते की तुम्ही इमॅजिनेशन करायचं आहे की मी स्वामींची अशी अशी सेवा करत आहे, त्यानंतर मी स्वामींना हार घातलेला आहे, स्वामींना मी सुंदर असा पुरणपोळीच्या स्वयंपाकाचं ताट, त्यांना आवडणारी भजी, बेसन लाडू, पुरणपोळी हे सगळं ताट वाहत आहे, धूप, दीप, पंचारती मी करत आहे आणि तुम्ही ती आरती तुम्ही अशा वेळेस मोबाईलला लावून देऊ शकता की मी आता स्वामींची सकाळची 10:30ची आरती करत आहे। आणि त्यानंतर स्वामी सारामृत तुम्हाला नाही ना इच्छा, तुम्ही नुसतं ऐका, यूट्यूबला लावून द्या। सध्या मी तेच करत आहे की स्वामी सारामृत अध्याय 14वा, अध्याय 18वा हे सगळं तुम्ही यूट्यूबला लावून द्या। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे माळ नसेल तरी फक्त 5 मिनिटं घड्याळ लावा, 5च मिनिटं, 5चे तुम्ही जर 10 मिनिटं रमलात तर हरकत नाही, तेवढ्या वेळ तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा। श्री स्वामी समर्थ बास किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या दोन्हीतल्या कुठल्याही मंत्राचं ओम पुढे जोडल्यावर त्या मंत्रामध्ये जास्त ताकद येते, म्हणून ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। तुम्ही दत्तभक्त असाल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता। आता ही आहे मानस पूजा। आता यानंतर तुम्ही काय करू शकता तर सारामृताचे 3ही अध्याय यूट्यूबला लावून देऊ शकता। घोर कष्टोद्धारण स्तोत्र जे मी सध्या ऐकत आहे, कारण आपण जेव्हा कष्टात दुःखात असतो तेव्हा सुद्धा, आणि मला तर सुखात असल्यावर सुद्धा, सुखात किंवा दुःखात दोन्ही वेळेत मला स्वामींची आठवण भरपूर येते। भले मी कधी पूजा जरी नसेल करत त्यांची, आत्ता सध्या मी नाही करत आहे, तरीही आपल्या मनातून स्वामी जाता कामा नयेत आणि ते स्थान त्यांचं कुणी हलवता कामा नये। त्याचप्रमाणे स्वामी सेवेतला दुसरा मार्ग मी तुम्हाला सांगते की कधीच कधीच कुणाचं वाईट चिंतू नका,
कोणाबद्दल वाईट बोलू नका, विनाकारण तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर अशा वेळेस अन्यायही सहन करू नका. मात्र स्वतःहून जर तुम्ही एखाद्याच्या लेकराला, एखाद्याच्या मुलीला, एखाद्याच्या मुलाला त्रास देत असाल तर तो तुमच्या मुलाबाळांना झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही कुणाचं काही अडकवून ठेवलं आहात, हिसकावून घेत आहात, तर तुमचंही अडकल्याशिवाय राहणार नाही, तुमचीही उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सेवेकरांचा आपल्याला हा नियम आहे की तुम्ही द्यायला शिका आणि मग घ्यायला शिका. नुसती घेण्याची वृत्ती ठेवू नका. ज्याचं आहे त्याला ते देऊन टाका. फक्त तुम्ही आणि तुमचे स्वामी, तुमचं अख्खं घर मोकळं झालं ना तरी चालेल, पण तुमच्या घरात स्वामींची मूर्ती पाहिजे, 2 वेळचं जेवण पाहिजे, एवढी मनोवृत्ती ठेवा. बघा तुमच्या घरात स्वामी अन्नधान्याची कमी पडून देणार नाहीत, कशाचीही कमी पडून देणार नाहीत. वस्तूंवर प्रेम करण्याचं सोडा, माणसांवर प्रेम करायला शिका. दुजाभाव सोडा. मनातल्या जे एकमेकाबद्दल विनाकारण कटुता आपण साचवतो, प्रत्येक जण साठवतो, ती सोडा. ह्या खऱ्या स्वामी सेवा आहेत ज्या मी तुम्हाला सांगत असते. त्याचप्रमाणे आता मी एक नियम धरलेला आहे की रोज सकाळी आणि रात्री झोपताना मी काय करते, मी सध्या टेन्शनमध्ये आहे तर मी फक्त एवढं वाक्य बोलते, स्वामी माझं संपूर्ण जीवन मी तुमच्यावर सोपवलेलं आहे. माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी जे योग्य असेल ते तुम्ही घडवून आणाल. मला तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे. जी काही परिस्थिती आहे ती तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि तुम्ही यातून मला तारून न्याल याची मला खात्री आहे. माझा असं अजिबात नाही आहे की माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे, कारण तुम्ही ब्रह्मांड नायक आहात. तुमच्या हातात सगळ्या दोऱ्या आहेत आणि त्या दोऱ्या एकदा हलायला सुरुवात झाली की जग हल्ल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे स्वामींवर दृढ विश्वास ठेवा. जाता येता स्वामी मला या संकटातून बाहेर काढा, स्वामी माझं असं चाललंय, स्वामी माझं तसं चाललंय, स्वामी बघा ना हे असं झालं. हे स्वामींशी भाषण करायला शिका. तासन तास वाचन करत बसलात, पाठांतर करत बसलात, माळ घेऊन बसलात म्हणजे तुम्ही स्वामी भक्त होता का? तर नाही. तर तुम्ही मानव धर्म सोडू नका. तुम्ही मुक्या जनावरांना प्रेम करा. मी नेहमी सांगते, तुम्ही गाईला चारा घाला, तुम्ही कावळ्याला खाऊ घाला, तुम्ही चिमणीला खाऊ घाला, तुम्ही रस्त्यावरच्या एखाद्या उपाशी माणसाला पोटभर जेवण एखाद्या हॉटेलमध्ये नेऊन त्याला म्हणावं मी तुझं बिल भरतो, तुला हवं ते खा. ह्याला स्वामी सेवा म्हणतात. आपल्या मुलांवर आपल्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणं ह्याला स्वामी सेवा म्हणतात. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न बाळगता जो कोणी स्वामी सेवा करतो, कधीतरी कोणाची परीक्षा बघण्यासाठी म्हणून एखाद दुसरी गोष्ट तुम्ही केलीत तर ते पाप नाही आहे, पण कुणाचं तरी हिसकावून घेणं हे नक्कीच पाप आहे. किंवा कुणाचं तरी ओरबाडून घेणं, कुणाला तरी दुःखी करून तुम्ही त्या गोष्टी घेणं हे नक्कीच पाप आहे. या हातानं तुम्हाला सांगते, नेहमी सांगते मी की या हातानं द्या. तुमचा हा हात नेहमी भरलेला असेल, मात्र तुम्ही जर नेहमी घेणाऱ्यातले असाल तर तुम्ही देणाऱ्यातले कधीच बनणार नाही. ते तुमचे हात किंवा तुमची झोळी नेहमी रिकामी राहील आणि तुम्ही सतत नुसते कष्ट करत एखाद्या बैलासारखे राबत राहाल, पण तुमच्या आयुष्यात सुधारणा होणार नाही. म्हणून विचार बदला, तुमचे आयुष्य बदलेल. बघा, मी सांगितलेली फक्त सकाळ संध्याकाळ मानस पूजा आणि स्वामींशी मी जी सांगितलेली वाक्य आहेत की स्वामी मी माझं आयुष्य तुमच्यावर सोपवलेलं आहे, ही 2 वाक्य बोलून बघा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडतो ते बघा. ज्या आयुष्यात आत्ता माझ्या घडत आहेत ते तुमच्या घडल्याशिवाय राहणार नाहीत. कठीणातला कठीण प्रसंग, वाईटातली वाईट वेळ, कर्ज, आरोग्य, काही कुठलीही अडचण असू दे ती तुमची स्वामी पार पाडणारच. कारण देवांचे देव जसे महादेव तसे आपले ब्रह्मांड नायक आहेत आपले स्वामी समर्थ, आणि ते आपल्याला सगळ्यातून नक्की सगळ्यांना बाहेर काढतील अशीच आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.